नमस्कार, मी शैला आणि आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओ हा सासूबाईंना समर्पित आहे. तर सासूबाईंना जाऊन आहे ना 5 महिने झाले आणि त्यांच्या आठवणीत हे सवाष्ण जेवणाचं आयोजन केलेलं आहे. तर सासूबाई आहे ना आमच्या घराचा आधारस्तंभ होत्या. प्रत्येक सणवार कसे साजरे करायचे, रूढी परंपरा कशा जपायच्या हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आणि त्यांची ही शिकवण आणि संस्कार आमच्यासोबत आयुष्यभर राहतील. ना खूप आभाळ आले आणि लाईट पण गेलेली आहे, तर जरा अंधार वाटतोय आणि इकडे स्वयंपाक पण चाललाय आमचा. तर स्वयंपाकामध्ये ना ही मटकीची भाजी बनवायचं काम चाललंय आणि प्रत्येकाला कामं वाटून दिली होती. तर जे ते आपलं आपलं काम करीत होते. ते पुतणी आंब्याचा रस बनवत होती. आज विष्णू खूप लाजत होता कॅमेऱ्यासमोर यायला. आंब्याचा रस हा सासूबाईंना आवडायचा आणि म्हणतात की त्यांना जे पदार्थ आवडतात ना तेच सवाष्ण जेवणामध्ये बनवायचे असतात. तर आंब्याचा रस, मटकीची भाजी, इकडे जाऊबाईंच्या पोळ्या चालल्यात आणि स्वीट पण आणलेलं होतं. तळणामध्ये भजे, कुरडई, पापड तळवलं होतं. मस्त चुलीवर छान स्वयंपाक आम्ही बनवत होतो आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची चव ही गॅसच्या स्वयंपाकापेक्षा खूप टेस्टी असते. तर आंब्याच्या रसाबरोबर आहे ना आमच्याकडे ह्या शेवया पण बनवल्या जातात. या शेवयाच्या भाताबरोबर आंब्याचा रस खातात आणि खूप टेस्टी छान लागतो. तर मटकीची भाजी, आंबे रस आणि शेवया झाल्या. तर इकडे पुतणीने छान असा रस तयार केला आणि जे तळण राहिलं होतं ना ते चुलीवरती मी तळण पण केलं. तर याच्यामध्ये भजी, कुरडई, पापड तळवले. तर चुलीवर छानपैकी जाळ पण लागत होतं आणि छान पटपट तळत होतं. चूल फुंकायची सुद्धा गरज नव्हती. लाकडं पण चांगली पेटलेली होती आणि नणंदबाई आणि पुतणी पण माझ्यासोबत गप्पा मारत बसल्या होत्या. मी गप्पा मारता मारता हे सर्व तळण केलं. भजे पण अगदी खुसखुशीत कुरकुरीत बनले होते. आणि मुलांसाठी आहे ना टाईमपास म्हणून हे त्यांना मी वेफर्स तळून दिले. त्यांनी अगदी आवडीने खाल्ले. तर आता सर्व स्वयंपाक झाला होता आणि नैवेद्यासाठी एक 10 ते 12 पुऱ्या काढायच्या होत्या. तर ते पुऱ्याही काढल्या मी आणि इकडे नैवेद्य पण तयार केले. तर असे नैवेद्य बनवलेत आणि या नैवेद्यावरती आहे ना आम्ही जो स्वयंपाक बनवले ना त्याच्यातले प्रत्येक पदार्थ थोडा थोडा ठेवलाय. तू म्हणती बाई तिला. ह्या माझ्या पुतण्या आहेत आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. सासूबाईंना नैवेद्य दाखवला आणि आम्ही तिघी जावा, नणंदबाई आणि सगळे घरातील पुरुष मंडळी त्यांचं दर्शन घेतलं आणि मग त्यांना नैवेद्य घेऊन स्मशानभूमीमध्ये जिथे पहिला विसावा घेतला जातो ना तिथे सवाष्ण जेवण नसतं ना त्या महिन्याच्या दिवशी आहे ना नैवेद्य ठेवावा लागतो. तर इथे पण नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य ठेवल्यानंतर मग नणंदबाईंना हळदी कुंकू लावला, त्यांच्या पाया पडले आणि मग त्यांना जेवणाच्या ताट द्यायची तयारी पण केली. तर हे ताटं वाढायला ना पुतण्या मदत करत होत्या. आम्ही तिघींनी ताटं केले आणि सर्वांना जेवायला वाढलं. प्रत्येक सवाष्ण जेवणामध्ये ना प्रत्येक वेळी वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात आणि विशेष करून ते व्यक्तीला जे पदार्थ आवडत होते ना तेच पदार्थ आपण बनवायचे. सवाष्ण जेवल्यानंतर आमच्या सर्वांची जेवणं झाले आणि असं हे सासूबाईंच्या आठवणीत 5व्या महिन्याचा सवाष्ण जेवणाचा कार्यक्रम आम्ही पार पाडला. सासूबाईंचे संस्कार आणि आठवणी यांना उजाळा मिळाला. आम्ही बायजामातेच्या मंदिरात आलो आणि फुलं, प्रसाद आणि साडी चोळीचा पोशाख घेतला. तर हे बायजामातेचं मंदिर उंच डोंगरावर आहे आणि मे महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेपासून 3 दिवस बायजामातेची यात्रा असते. तर खूप गर्दी असते आणि यात्रा सलग 3 दिवस चालते. प्रसाद फुलं घेतल्यानंतर आम्ही मंदिरात चाललोय. हे बायजामातेचं मंदिर आहे ना उंच असं डोंगरावर आहे आणि खाली पायथ्याला जेऊर हे गाव वसलेलं आहे. तर वरून डोंगरावरून जेऊर गावाचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. असं हे डोंगर दरीत लपलेलं हे जेऊर गाव आणि बायजामाता हे जेऊर गावचं ग्रामदैवत आहे. हे खूप वारं होतं आणि पावसाचं वातावरण पण तयार झालं होतं आणि व्ह्यू पण खूप सुंदर दिसत होता.
तर मंदिराचं हे काम पण खूप आखीव केलेलं आहे. तर आम्ही ना प्रसादासाठी जो नारळ घेतला होता ना तो इथे फोडला आणि मग मंदिरात गेलो. मंदिरात थोडीफार गर्दी होती, पण दरवर्षीप्रमाणे जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी यावर्षी नव्हती. मंदिर छान सजवलं होतं, लाईटिंग वगैरे केलेली होती. आणि बघा हे जेवरगाव पण खूप सुंदर दिसत होतं, वरून पाहतच राहावं असं वाटत होतं. तर दर्शनासाठी बायजामातेच्या मंदिरात चाललो आहे आणि बायजामातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहू ही प्रार्थना. आईसारखी माया दे, प्रत्येक संकटात मार्गदर्शन कर आणि प्रत्येक पावलावर तुझा आशीर्वाद राहू दे, ही आपल्या सर्वांसाठी प्रार्थना केली. बायजामातेच्या चरणी दर्शनाचा लाभ मिळाला आणि मनाला एक आत्मिक शांती मिळाली. बायजामातेचं दर्शन झालं आणि खूप काही मिळालं. प्रेम, कृपा, आशीर्वाद, मनामध्ये एक उमेद आणि एक विश्वास निर्माण झाला. इथे कोणालाही ओळखत असो किंवा नसो, परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक भक्ती आणि समाधान दिसतं. तर बायजामातेच्या डोंगराच्या पायथ्याला ही यात्रा भरलेली होती. आजूबाजूला खेळणी, फुग्यांचे स्टॉल आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह बघून अगदी मन प्रसन्न झालं आणि बालपणीचे दिवस आठवले. गळ्यातले, मुलींच्या कानातले, बांगड्या, हार, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल लागलेले होते. थोडंसं यात्रेत फिरलो आणि लहान मुलं मजा घेतात तशी लहान मुलासारखी मजा पण घेतली आणि घरच्या प्रवासाला निघालो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.